आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवेध. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा. काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. आता हृदय हे आपुले सौफाळून भले. वरी बैसव पावले श्री गुरूंसी. इको देऊ नका, काहीच करू नका, फक्त आवाज चांगला ठेवा. विठाला प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. मॉनिटर लावायचं. विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहो निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा निर्याणपर प्रसंगामधला वैकुंठ गमनाच्या काही क्षण अगोदर जगाला जगण्याचा जीवनाचा केलेला उपदेश म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. कैलासवासी बबन आबा पंढरीनाथ चव्हाण आबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे 3ही सुपुत्र कैलास, गणेश, निलेश आदी करून त्यांचे सर्व बंधू आमचे चव्हाण महाराज आहेत. त्यांचे सगळे बंधू आहेत. त्यांच्या बहिणी, त्यांचे मुलं, त्यांच्या सुना, त्यांचे पुतणे, पुतण्या, जावई, सगळा चव्हाण परिवार आणि चव्हाण परिवाराचे नातेवाईक आबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्त होत असलेल्या या सोहळ्यामध्ये सहभागी सर्व गुणवान मंडळी. आमचे हृदयाविन्न जीवलग रामदासजी महाराज मोरे आपल्या गावचे सुपुत्र महाराजांच्या तुमच्या माध्यमातून महाराजांच्या माध्यमातून आलेलं निमंत्रण आणि आबांना आदरांजली वाहण्यासाठीचं हे कीर्तन. विठाला मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये 2 सोहळे जरी अटळ असले तरी त्यातला एक बारकावा आपल्या डोळ्यापुढे आणतो. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया. ना म्हणू नये धनंजयाची. आपले मान्य आहे जन्म आणि मृत्यू आहे, पण त्याच्या मध्ये जो प्रवास आहे त्याला जीवन म्हणायचं. जीवन संपल्यावर मरण जरी नक्की असलं, मरेपर्यंत जगणं हे सुद्धा महत्वाचं आहे. काही लोकांना अल्प अवकाश मिळाला, काही लोकांना दीर्घ आयुष्य मिळालं, पण ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीनं परमात्म प्राप्तीचे प्रयास केले. 1 तास उरला खटवांग रायासी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तासातही जीवन सुजलाम सुफलाम करता येतं. त्याच्यापेक्षा थोडं जास्त आयुष्य मिळालं, 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. आता त्या 7 दिवसाचा तात्विक अर्थ वेगळा आहे. वाच्यार्थानं परीक्षितीसाठी 7 दिवस आहेत, पण आपल्यासाठी ते 7 वार आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे तो परीक्षिती 7 दिवसात जाणार होता आणि आपणही परीक्षितीच आहो. आपणही 7च दिवसात जाणार आहे. फक्त अजून आपल्याला शुकाचार्य भेटायचे राहिलेत. ज्यांना भेटले त्यांचं जीवन कृतकल्याण झालं. मग तुकोबारायासारखे शुकाचार्य आपल्या जीवनात आहेत. गाथा ज्ञानेश्वरी सारखे शुकाचार्य आपल्या जीवनात आहेत. फक्त आपण त्यांची भेट घेत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. विठाला मानवी जीवनात प्रपंचही महत्वाचा आहे आणि परमार्थही महत्वाचा आहे. आमच्या संतांनी प्रपंच सोडा असं कुठेही सांगितलं
नाही सुखे करावा संसार, न संडावे दोनिवा, दया क्षमा घर सोजवित येतील, असोनी संसारी हा कुठं सांगितलं? एका जनार्दनी ग्रहस्थाश्रमी बरा, एकनाथ महाराज म्हटले, फजिती बाजारा माझी न होय. आणि तुकोबारायांनी तर आपल्याला परमपदाची प्राप्ती करून देणार साधन म्हणून ग्रस्थाश्रमाकडे अंगोली निर्देश केलाय. कामने हेची आश्रमाचे फळ, तो कामने हेची आश्रमाचे फळ, तो कामने हेची आश्रमाचे फळ, कामने हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आश्रम धर्म फक्त आचार संहिता ध्यानात ठेवा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, काही सोर नका लावू, तेवढाही सोर लावू नका, सरळ घेऊ. विठाला हे आचार संहिता आहे. सगळा अभंग वाचा. आचार संहितेत जीवन जगलं तर ग्रहस्थाश्रमी जीवन वैराग्य बळानं जे परमपद मिळणार आहे तिथवर आपल्याला घेऊन जाऊ शकतं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिली, देख पा जनकाधिक कर्मजात अशेख, न त्यागिताची मोक्ष सुख पावते झाले. खर तर शुकाचार्य ब्रह्मचारी आहेत आणि जनक महाराज गृहस्थी आहेत, पण तरी सुद्धा शुकाचा अभिमान जाण्यासाठी दर्शन शुकांना जनकाचं घ्यावं लागलं. जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमान नाने खोटे केले. विठाला फक्त प्रपंच कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा हे समजून घ्यायचं. दोन गोड वाक्य सांग. प्रपंच असा करायचा की घरच्या माणसांना आपलं वेड लागलं पाहिजे, आणि परमार्थ असा करायचा की जगाचा बाप आपल्यासाठी वेडा झाला पाहिजे. आपला घोटाळा दोन्हीकडे पण आहे. तुकोबारायाच्या भाषेत देवना संसार तुका दोहीकडे. ते दुसरं एक वाक्य, इधर ना उधर, बोला ना बोला, बीच में आदर. जातीवाचक होईल पण आता म्हणी रचल्यात जुन्या लोकांनी, धनगराचं कुत्र. हा मग आपलं तसं झालंय बघा, धोबी का कुत्ता घर का ना घाट. आपण परमार्थ नावाचा घाटही घालवला आणि प्रपंच नावाचं घरही घालवलं. विठाला आपण जर 4 दिवस घर सोडलं ना, घरच्या माणसांना अन्न गोड लागलं नाही पाहिजे, चेहरे उतरले पाहिजे, घरच्या लोकांचे वजन कमी झाले पाहिजे. होतंय का असं? उलट आपण वारीला गेल्यावर तर वजन वाढायलेत घरी. उलट ते वाटच बघू नये ही पिढा 15 दिवस गेली तर लय बरं होईल. वैताग आणला वैताग. हो का? वागणं आपलं सुधारायचं. आपण म्हणतो हा असा तो तसा, मी म्हणतो तो आहे तसा राहू दे, तुला सुधारवायचं बघ. आपुली आपण करा सोड, बाकीचं बघू नंतर. आपण आम्हाला 10वीला धडा होता, स्वरूप पहा, विश्वरूपाची काळजी घ्यायला विठोबा
समर्थ आहे. आपण स्वरूप पाहावं. वेदांतात पण दृष्टांत आला. 10वा कोण, विचार सागरात आलेला दृष्टांत. 10वा कोण. 10 जण प्रवासाला निघाले. जंगलामध्ये भूक लागली, दसम्या सोडल्या, जेवण केलं. पाण्याचा प्रश्न होता. एक जण म्हणला समोर विहीर आहे पण जरा खोल आहे, म्हणले मध्ये उतरून पाणी पिऊ. 10ही जण मध्ये उतरले, पाणी पिले, माघारी आले. माघारी आल्यावर त्यांच्यात चर्चा सुरू झाली. आपण पाणी प्यायला गेलो खरं, पण आपल्यातला कोणी पाण्यात पडून बुडाला तर नसेल. दुसरा म्हणला मोजावं लागेल. तिसरा म्हणला थांबा मोजतो. त्यानं मोजलं. 1 2 3 5 7 9. 10वा कुठे. दुसरा म्हणला तू गणितात नापास आहे, मला मोजू दे. त्यानं मोजलं, इकडून सुरू केलं. 1 2 7 8 9. 10वा कुठे. रडायला लागले. आपल्यातला एक जण विहिरीत पडला, आपल्यातला एक जण विहिरीत पडला. रामदास महाराजासारखा एक ग्रस्त रस्त्याने चालला होता. काय झालं बा म्हणले, आमच्यातला एक विहिरीत पडला. महाराज म्हणले तुम्ही किती जण निघालात प्रवासाला. ते म्हणले आम्ही 10 होतो. महाराजांनी पाहिलं, डोके तर 10 आहेत, घोटाळा कुठं झालाय. महाराज म्हणले आता माझ्या समक्ष मोजा बरं. त्यांनी महाराजासमोरही मोजलं. 1 2 3 7 8 9 9. महाराजाच्या लक्षात आलं भानगड काय झाली. महाराज म्हणले तुम्ही डोळे झाकून उभे राहा, ज्याच्या गालात बसल त्यांना आकडा मोजायचा. पहिल्याच्या कानफडात दिली तो म्हणला 1, दुसऱ्याच्या टाकली 2, तिसऱ्याच्या टाकली 3, करत करत शेवटच्या आल्या त्याच्यात जोरात ओढली. तो म्हणला 10. मग उड्या मारू लागले. सापडला. सापडला का, कुठंच गेला नव्हता, तिथंच होता. मग घोटाळा पण काय होत होता, सगळेजण स्वतःला सोडून मोजत होते. हे मी त्या 10 जणांचं सांगत नाही, आपलं तेच चाललंय. प्रत्येकाला वाटतं ज्ञानोबा तुकोबा शिवबा जन्माला आले पाहिजे, पण शेजाऱ्याच्या घरात. माझ्या नको. गाव सुधारलं पाहिजे पण शेजाऱ्यापासून, माझं घर नको. कुठलीही क्रांती झाली पाहिजे दुसऱ्यापासून. मग पहिला कोणी मोजायचा. जोपर्यंत मी मला मोजत नाही तोपर्यंत माझ्यात सुधारणा होत नाही. एक जण मला म्हटला किती वर्ष झालं कीर्तन केले तुम्ही. म्हटलं आता 25 पूर्ण झाले. 2000ला मी पहिलं कीर्तन केलं, तसं 99लाच केलं. 99च्या दिवाळीत. 25ची दिवाळी येईल तेव्हा 24च्या दिवाळीलाच पूर्ण झाले 25. म्हणला तुमच्या कीर्तनानं किती लोकात सुधारणा झाली. मी म्हटलं मी अजून काही निरीक्षण केलं नाही, आणखी 10-5 वर्ष करून मग बघू कोण कोण सुधारले. तो म्हणला मी सांगतो, तुमचं कीर्तन ऐकून एकही माणूस सुधारला नाही. मी म्हणलं कशावरून. तो म्हणला तुम्हाला माहित नाही का, तमाशानं लोक बिघडत नाहीत आणि कीर्तनानं लोक सुधरत नाहीत. मी म्हणलं बरं ठीक आहे वा, तुझं खरं, नसतील सुधारले. तो म्हटला जर लोकात सुधारणाच होत नसेल तर तुम्ही 25 वर्ष कीर्तन करता कशाला. मी त्याला एकच सांगितलं, मी कीर्तन करतो लोक सुधारावे म्हणून नाही, बिघडलेल्या लोकात मी बिघडू नये म्हणून मी कीर्तन करतोय. माझं माझं मला बघू दे. ज्या दिवशी गीतेत श्लोक आहे महाराज, उद्धरेद आत्मनात्मानम. अरे माझाच उद्धार झाला नाही तर मी तुमचा काय करणार आहे. ज्या दिवशी मी उद्धाराच्या दिशेने वाटचाल सुरू केली तेव्हा मी म्हणावं तुम्ही याच वाटेनं या. आमच्या संतांनी उद्धार करून घेतला तेव्हा जगाच्या उद्धाराची तळमळ वाहिली. विठाला संतांनी जगाचा नंतर विचार केलाय. ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. ऐसे जागवितो, अगोदर मना नंतर सरीसे जना. कारण
मीच जागा नाही झालो तर तुम्हाला जागा काय करणार आहे? मलाच रस्ता दिसत नसेल तर मी तुम्हाला काय दाखवणार आहे? आंधळ्याच्या पाठी लागले होणार काय महाराज? हे पहा, तुम्हाला हात धरायचा तर रस्ता सापडवायचा तर डोळसाचा धरावा लागेल. डोळस म्हणजे बाह्य चक्षुन आंधळे डोळस नाही, अंतरचक्षुन ज्यांची नजर आहे. डोळे सगळ्यांनाच आहेत पण नजर सगळ्यांना नाही. डोळे असणं महत्वाचं नाही, नजर असणं महत्वाचं आहे. आणि जर डोळे असून नजर नसेल तर मग आंधळे बरे. त्यांना जरी डोळे नाही दिले देवान, नजर दिली. जे नाही हरी ओळखीला, जे नाही हरी ओळखीला, आंधळी ती तुका म्हणे संसारी. जे नाही हरी ओळखीला, जे नाही हरी ओळखीला, आंधळी ती तुका म्हणे संसारी. जी नाही सर्वस्य लोचनम शास्त्रम यस्य नास्तेंद एव सहा. काही माणसं डोळे बाहेरचे नाही. आमचे गुलाबराव महाराज डोळे नसतील पण नजर आहे. त्या नजरेनं ज्ञानोबा हेरले चित्रात काढले. प्रज्ञाचक्षु म्हणायचं. आता मुकुंद काका आहेत महाराज, ज्ञानेश्वरी पाठ आहे, भागवताला बसले तर अस्खलित भागवत सांगतात. काय करायचे? डोळे असून नजर असावी. एक डोळे नसलेला मंदिरात गेला. नजर सांगतो तुम्हाला. लोक हसू लागले, अरे देवळात कशाला बोंबलत आला तू? तुला काय देव दिसणार आहे का? त्याने इतकं गोड उत्तर दिलं, मी देवळात आलो ते देवाला पाहण्यासाठी नाही, देवानं मला पाहावं याच्यासाठी. मला माहित आहे मी कुठेही गेलो तर देव मला दिसणार नाही, पण मी मंदिरात आलो तर मी देवाला दिसल्याशिवाय राहणार नाही. याला नजर म्हणायचं. दृष्टी असून चालत नाही, दृष्टिकोन असावा लागतो. तुमच्या भूमितीमध्ये कोण सांगितलेत ना, त्रिकोण, चौकोन, काटकोन, षटकोन. मी म्हणतो एकही कोण नाही कळला तरी चालेल, जीवनात दृष्टिकोन कळला पाहिजे, बाकी कोणांची गरज नाही. नाहीतरी आता काय त्या कोणांचा आपल्याला काय उपयोग आहे त्याचा? इंजिनिअरिंग सोडली तर बाकी काय आहे? हे बांधकाम करतानाच त्या फूट चौरस गिवरस ह्याचं काम आहे. नाही तर जनरल जीवनामध्ये काय त्याचं काम आहे? शेतीत काय आडून राहणार आहे का त्रिकोण नसला तर? हा, चौकोन नसला तर काही थांबून राहणार आहे का? षटकोन असला, जमीन षटकोनी असली म्हणजे होणार नाही का? जमीन कुठल्याही कोणात असू द्या, नुकसान होत नाही, दृष्टिकोन बिघडला नाही पाहिजे. प्रापंचिक जीवनात दृष्टिकोन पाहिजे. नाते व्यवहारात काय सांभाळायचं तर नाते, आणि परमार्थात काय सांभाळायचं तर संत विचार आणि देव. पहा, व्यवहारिक जीवन जगताना नात्यांना महत्व आहे. रामायण याच्यासाठीच वाचायचं. बंधुप्रेम काय? रामायणात शिका. मातृप्रेम काय? रामायणात शिका. पितृप्रेम काय? रामायणात शिका. मित्रप्रेम काय? रामायणात शिका. राजधर्म काय? रामायणात शिका. प्रजेचं राजावरचं प्रेम काय? रामायणात शिका. पत्नी धर्म काय? रामायणात शिका. पती धर्म काय? रामायणात शिका. लोक 7 आश्चर्य सांगतात, त्यातलं एक आश्चर्य आग्र्याचा ताजमहल सांगतात. आणि ताजमहल का बांधला म्हणतात तर त्या शहाजहानचं म्हणे त्या मुमताजवर फार प्रेम होतं. कसलं डोंबल्याचं प्रेम? 8वी बायको होती त्याची. ती कितवी होती? 8वी. त्याच्या आधी 7 होत्या. आणि त्या मुमताजचा फोटो बघितला ना महाराज, 3 दिवस झोप येणार नाही. आणि तिच्यासाठी म्हणे महाल बांधला. काही महाल बिहाल बांधला नाही. त्यातला बारका खरं सांगतो, मुळात तिथं शिवमंदिर होणार होतं. अर्ध काम शिवमंदिराचं झालेलं होतं. अर्ध्या मंदिरावर मधलं शिवलिंग काढून त्याच्यावर त्यानं दगड रचून बायकोचं थडगं बांधून त्याला नाव दिलं ताजमहल. आणि त्याला प्रेमाचं प्रतीक म्हणतात लोक. सुख प्रेमाचं प्रतीकच मानायचं असेल तर आमच्या राम सेतूला माना. रावणासारख्या बलदंड वैऱ्याच्या भेटीला आणि पत्नीला सोडवायला 400 कोस समुद्रावर माझ्या रामानं सेतू बांधला. याला म्हणायचं पत्नीवरचं प्रेम, आणि याला म्हणायचं प्रेमाचं प्रतीक.
त्या एक पत्नीसाठी 400 कोस समुद्रावर पूल बांधला. शतयोजन 400 कोस, तुमच्या किलोमीटरच्या भाषेत 1200 किलोमीटर. एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. 8व्या पत्नीसाठी थडग बांधणारा प्रेमाचं प्रतीक नाही, तर एकुलत्या एक पत्नीसाठी रावणासारख्या वैऱ्याबरोबर झुंज द्यायला समुद्रावर पूल बांधून जाणारा आमचा प्रभू राम खरं प्रेमाचं प्रतीक आहे. विठाला व्यवहारात पत्नीचा धर्म काय असावा? रामायण वाचा. 14 वर्षाचा वनवास कैकेयीनं कोणासाठी मागितलाय सांगा बरं? एकट्या रामासाठी. वनवास कोणाला? एकट्या रामाला. सीतेला वनवास होता का? आजची सीता म्हणाली असती, तुम्ही जा बॉर्डरवर, मी माहेरी जाऊन बसते. युद्ध संपल्यावर आल्यावर मला कळवा, मी येते. 14 वर्ष अनवाणी पायानं. बर, जाणारी मुलगी सामान्य नाही. जनक राजाची एकुलती एक लेक आहे. दशरथासारख्या पराक्रम राजाची सून आहे आणि जगाच्या मालकाची पत्नी आहे. तरी 14 वर्षात ती दुःखाची तक्रार करत नाही आणि सुखाची आठवण काढत नाही. अनवाणी पायानं पतीच्या मागे चालत जाते. हा पत्नी धर्म रामायणातून शिकायचा. काय जीवन आहे महाराज. बंधू प्रेम रामायणातून शिका. खर तर रामाला वनवास आणि राज्य कोणाला होतं? भरताला. 14 वर्ष बिना दिक्कत राज्यकारभार करायचा होता. 40 आमदार गाडीत बसून बाहेर पळून जाण्याची भीती नव्हती. आपलं चिन्ह पक्षाचं घेऊन पुतण्या बाजूला जाण्याची भीती नव्हती. कसलाच धोका नव्हता महाराज. 14 वर्ष राज्य भरताला राजरोस करता आला असतं. बंधू प्रेम पहा. 14 वर्ष थोरल्या भावाची गादी आपल्या ताब्यात आलेली असताना त्या राजगादीवर थोरल्या भावाच्या चरण पादुका ठेवून स्वतः वनवासासारखं जीवन नंदीग्रामामध्ये जाऊन जगला. याला बंधू प्रेम म्हणायचं. त्याच्याही पेक्षा मोठी लॉटरी लागली होती खरं तर लक्ष्मणाला. थोरला भाऊ वनवासात, 2 नंबरचा भाऊ नंदीग्रामात, ज्याच्यासाठी राज्य. मग आता हे दोघं निघून गेल्यावर राज्य कोणाच्या ताब्यात आलं असतं? लक्ष्मणाच्या. पण तो तर सगळ्यात पहिला रामाच्या बरोबर निघालाय. हे राज्याभिषेकाचं चित्र काढत होती उर्मिला. कौशल्येला लक्ष्मणानं प्रार्थना केली, मला रामाबरोबर जाण्याची आज्ञा दे. कौशल्येनं सांगितलं, फक्त सुमित्रा आईला विचारून ये. ती जा म्हणाली तर माझी काही अडचण नाही. लक्ष्मण सुमित्रेकडे गेला. आई कौशल्येनं सांगितलं होतं विचारून ये. लक्ष्मणानं विचारलं नाही, सांगितलं. विचारणं वेगळं आणि सांगणं. जाऊ का याला विचारणं म्हणतात आणि मी जातोय याला सांगणं म्हणतात. लक्ष्मणानं सांगितलं, आई दादाला 14 वर्षाचा वनवास दशरथ राजाच्या धाकट्या बायकोनं मागितलाय. तो आई म्हणत नाही कुठंच, दशरथाची राणी म्हणतो तिला. दशरथाच्या लाडक्या राणीनं दादाला 14 वर्ष वनवास मागितलाय. दादा वहिनी वनवासाला जातायत, मी सोबत चाललो. सुमित्रेचे डोळे भरून आले. हाताला धरलं, लखन अडवणार नाही तुला, फक्त एक प्रश्नाचं उत्तर दे मला. तू वनवासात कशासाठी जातोय? आई प्रभूच्या सेवेसाठी जातोय. जा, फक्त सेवेत खंड पडू देऊ नको. आई खंड कशानं पडेल? काय असतं लक्ष्मणा? थोडं प्रभू झोपी जायच्या अगोदर जर तुला झोप लागली तर सेवेत खंड पडेल. आईच्या पायाला हात लावून त्या क्षणाला शपथ घेतली, आई तुझ्या पायाची शपथ घेतो, 14 वर्षाच्या वनवासात हा लक्ष्मण झोपणारच नाही. तोंडावर हात ठेवला. अरे 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 असं काय बोलून गेला? झोप काय आपल्या हातात असते का? बसल्या जागी येऊ शकते. आई झोप कशामुळे येते सांग? अरे 4 घास जास्त खाल्ले तर डोळा लागायला वेळ लागत नाही. अन्न पोटात गेलं की शरीर जड पडतं आणि झोप लागते.
आई तुझ्या पायाची शपथ घेऊन दुसरी प्रार्थना प्रतिज्ञा करतो, ज्या अन्नामुळे मला झोप लागणार आहे हा लक्ष्मण 14 वर्षे ते अन्नच घेणार नाही. 14 वर्ष अन्नाचा त्याग, 14 वर्षे निद्रेचा त्याग, याला म्हणतात बंधुप्रेम. आणि आईचा निरोप घेऊन निघाला. उर्मिला चित्र रेखाटत होती राज्याभिषेकाचं. राम सिंहासनावर बसल्यापर्यंत चित्र काढून झाले, आता फक्त राजमुकुट काढायचा आहे. तेवढ्यात लक्ष्मणाचा धक्का लागला, रंगाची वाटी उलटली, भिंतीवरच्या चित्रावर पडली, सगळं चित्र रंगानं मोडून गेलं. उर्मिला म्हणाली, काय हो तुमचं हे, अशीच धांदलगाई असते. राज्याभिषेकाचं चित्र काढलं होतं, गेलं ना मोडून. लक्ष्मण म्हटला, वेडी, चित्राचं काय घेऊन बसलीस, तिकडं राज्याभिषेकच मोडून बसलाय. नियतीलाच मान्य नव्हतं, राज्याभिषेकच मान्य नाही तर तिला चित्र कसं मान्य होईल. मोडलं. मी रामाबरोबर जातोय. उर्मिला काय म्हणते हे ऐकायला सुद्धा पुन्हा थांबला नाही. याला धाकट्या भावाचं, थोरल्या भावावरचं प्रेम म्हणतात. प्रपंच करायचा तर ह्या भावनेनं झाला पाहिजे. विठाला सगळ्यात महत्वाचं नातं आहे आई वडिलांचं. सकळ तीर्थांशी धुरे जे कामाता पितरे, ते सेवेसी किर शरीरे लोन किजे. माय बापे केवळ देवाचीच रूपे. आई वडिलाच्या संबंधात दोनच मुद्दे ध्यानात घ्या. आई वडील आहेत तोवर त्यांचा सन्मान जपायचा, आणि आई वडील गेल्यानंतर त्यांच्यासाठी श्राद्धासारखे विधी करून त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करायचा. विठाला शांती रूपे नोहे कोणाशी वाईट वाढवी महत्व. आहेत तोवर त्यांचं महत्व आपल्या वागण्यानं वाढावं. मग मुलं असो मुली असो, काय असतं, बाप कुटुंबासाठी झुरत असतो. बाप करी जोडी लेकराचे, त्याचं जीवनच त्याच्यासाठी आहे. मग तो करतो, मुलीसाठी व्याकुळ होतो, मुलांसाठी रक्त आठवतो. मग त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली असते. मुलांची एकच जबाबदारी आहे तोवर दोन, बघा मी त्या भावनेनं जगतो, आपणही जगावं. जोर वडील जिवंत आहे तोपर्यंत मी बापाच्या घरात राहतो असं म्हणत जा. काय काय पोरांना लय फुगीरपणा सांगायचे, माझा बाप माझ्याकडे राहतो. एवढा मोठा झाला का तू बापाला सांभाळणार? मी बापाकडे राहतो म्हणत जा. आणि मी आईला सांभाळतो म्हणायचं नाही. आमची आई आम्हा सगळ्यांना सांभाळते. ती आहे तोवर ह्या भावनेनं जगा. ती आहे तोवर तिनं आपल्याला सांभाळावं, आणि ते आहेत तोपर्यंत आपण त्यांच्या घरात राहावं. काय काय म्हणतात, मी बांधलं. मी कशाच्या जोरावर बांधलं? शेतीत उत्पन्न काढलं. शेती तुझ्या सासऱ्यानं दिली का हुंड्यात तुला? बापाची शेती आहे ना. नाही, मी नोकरीवर बांधलं. नोकरी लागायचं शिक्षण कोणी दिलं तुला? अरे बापानच बोटाला धरून शिकवलं, खांद्यावर घेऊन फिरला. तुझ्या ऍडमिशन साठी मोठ्या मोठ्या शाळा कॉलेजचे उंबरटे झिजवले, आणि तुला नोकरी लागावी म्हणून मधल्या मध्ये वशिला लावण्याकरता पहाटेपासून पुढाऱ्याच्या दारात जाऊन बसला. आणि तू सांगतो मी नोकरीवर कमावलं. तुला नोकरी लागण्या योग्यतेचं बापानं केलं हे विसरू नको. विठाला अंगाची कातडी काढून त्याच्या मोजड्या जरी बनवल्या
तरी मायबापाचं कर्ज आपल्याला फेडता येणार नाही. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेवितो जीव थोडा, ठेवितो बस जसं संतांना आपण म्हणावं तसंच आई वडिलालाही म्हणावं, ठेविता हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी व्हावे. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी. जसं संतांचे तसं माय बापाची. विठाला विठाला. तुम्हाला सांगू महाराज, बाप म्हणजे न बोलता सहज सहज काही आपल्या जीवनात क्रांती घडवून जाणारं व्यक्तिमत्व आहे. गोड वाक्य सांगतो, ज्याला बापाच्या खांद्यावर बसून फिरायला मिळालं त्यानं जगातली सगळ्यात मोठी हवाई सफर केली म्हणायचं. तुम्ही निरीक्षण करा, आईतला आणि बापातला फरक सांगतो. आई लेकराला कडेवर घेते, बरोबर आहे का? आई लेकराला कडेवर घेते आणि बाप लेकराला खांद्यावर. ह्याच्यातच फरक सांगतो तुम्हाला. आई कडेवर घेते ती करुण आहे, प्रेमळ आहे, ती फार लांबचं बघत नाही. तिचं एकच म्हणणं आहे, मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं पाहिजे, म्हणून ती कडेवर घेते. पण बापाला वाटतं उभ्या आयुष्यात जे मी पाहिलं नाही ते सुद्धा माझ्या पोराला दिसलं पाहिजे, म्हणून बाप लेकराला खांद्यावर घेतो. अजून एक बापाचा गुण सांगतो तुम्हाला. जगात तुम्हाला मोठं हो म्हणणारे खूप सापडतील, पण माझ्यापेक्षा मोठं हो असं म्हणणार कोणी भेटणार नाही. मलाही वाटतं रामदास महाराजचं पोरग शिकायलंय, माझ्या एवढं व्हावं, बिलकुल व्हावं, पण माझ्या पुढं जावं लागलं की असा राग येतो, आता ह्याला मागं घेतलं पाहिजे. आम्ही यांनाही म्हणतो खूप मोठे व्हा, माझ्या बरोबर येते, आपण माझ्या पुढं जाऊ नका. कोणालाच वाटत नाही माझ्या शेजारचा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. फक्त जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती आहे, माझ्यापेक्षा सुद्धा तो मोठा झाला पाहिजे असं तुम्हाला एकच माणूस म्हणतो, त्याला बाप असं म्हणतात. फक्त बापच्या. कोण वादक असू द्या, त्याला वाटतं माझं पोरग माझ्यापेक्षा मोठा वादक व्हावा. गायकाला वाटतं माझा पोर गुणगुण करू नका, माझ्यापेक्षा माझा पोरगा मोठा व्हावा. कीर्तनकारालाही वाटतं माझ्यापेक्षा माझा पोरगा मोठा व्हावा. पुढाऱ्याला 3 पक्षाचे 6 कशामुळे झालेत? पोरगा नसला तर वाटतं पोरगी व्हावी माझ्यापेक्षा मोठी, माझ्यानंतर माझा पक्ष माझ्याच पोराच्या ताब्यात राहावा, आणि पोरगा नसला तर पोरीच्या राहावा. मी तुमच्याकडचं सांग ना, आमचं सांगतोय. आता तुमचं ना आमचं सारखंच झालंय, तो भाग वेगळा. विठाला बाणातून इंजिन निघालं ते कशामुळं? तरी पुत्र स्नेहे मोहितो. त्याच्यामुळं बाणातून इंजिन निघालं, आणि इंजिन निघालं तर निघालं, बाण बी हातातला गेला, बाण जाऊन मशाल आली. हे सगळं पुत्रप्रेमच आहे. मोठ्या साहेबांच्या पुत्रप्रेमानं इंजिन निघालं, आणि आताच्या साहेबाच्या पुत्रप्रेमामुळं बाणच हातातला गेला, मशाल हातात आली. जिथं पुत्र नाही तिथं पुत्री प्रेम. आमच्याकडे तेच झालं, बारामतीला तेच झालं. घड्याळ गेलं, मशाल आली, ते तुतारी आली. हे सगळं पुत्रप्रेम. मी कोणालाच दोष देणार नाही, हो का? पोटच्या पोरावर जीव असतोच, त्याबद्दल माऊली बोलले तर किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. मातेची आहे उदरा, जन्म दिल्याचा काही बेनिफिट पाहिजे ना आईच. आणि बापाबद्दल तर सुरुवातच आहे ज्ञानेश्वरीची,
गीतेची सुरुवात करताना व्यासांनी पहिला श्लोक कृष्णाच्या मुखात नाही घातला, संजयाच्या मुखात नाही घातला, अर्जुनाच्याही मुखात नाही घातला, पहिला धृतराष्ट्राच्या मुखात घातलाय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकः च पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि माऊलींनी पण बरोबर ओवी लावली. तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्रासे पुसतो संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे, प्रेम. मग भले ते धृतराष्ट्रासारखं आंधळ असेल किंवा डोळस असेल, पण बाप लेकरांवर प्रेम करतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. विठाला बापच समजून घ्यायचा तर 3-4 चरित्र वाचा. आई महान आहे बरं, तुमची निंदा नाही करत, तुम्ही महानच आहेत, पण आज वडिलांसाठी एका गोळा झालोय आपण म्हणून. आई महानच आहे, पण बाप तिच्यापेक्षा महान आहे. जिजाऊ मासाहेबांचं कोड कौतुक अवश्य करायचं आई म्हणून, पण ते होत असताना शहाजी राजांची घुसमट सुद्धा ध्यानात घ्यायची बाप म्हणून. एकाच वेळेला 3-3 आघाड्या सांभाळायच्या. राज्य निर्माण करायचा प्रयत्न केला पण फसला. तसं नाही जमलं तर विजापूरच्या राजकुमाराला, ते 4 वर्षाचं लेकरू होतं, त्याला मांडीवर घेऊन आदिलशाहीचा कारभार शहाजीराजांनी काही दिवस हाकला. आणि शहाजीराजे आदिलशाहीत गेलेत, जाधवराव निजामशाहीत अडकलेत. निजामशाहीसाठी लढतात जाधवराव आणि आदिलशाहीसाठी लढतात शहाजीराजे. पर्यायानं सासरे जावई एकमेकाच्या समोर. किती घुसमट आहे महाराज. पत्नीच्या भावांच्यावर तलवार उपसायची आहे, पत्नीच्या वडिलांच्यावर तलवार उपसायची आहे. ही रक्ताची नाती आहे, जीवाभावाची नाती आहेत. पण करता काय, परिस्थितीनं हतबल केलंय त्यांना. तशा परिस्थितीत 3-3 सुलतानांसोबत लढायचंय. आणि त्यात 5 महिन्याच्या गर्भवती जिजाऊ, त्यांचं रक्षण करायचंय. शिवनेरीवर शिदोजी विश्वासराव आणि लक्ष्मीबाई नावाच्या अत्यंत विश्वासू जोडप्याच्या हातात जिजाऊंना सोपवलंय. आणि आपण लढाया लढतात. ही घुसमट आहे बापाची. कौसल्या आईचं कोड कौतुक अवश्य करा आई म्हणून, पण ते करत असताना राम 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 असं 6 वेळा म्हणून मुलाच्या वियोगामध्ये प्राण त्याग करणारा दशरथ बाप होता, हे सुद्धा ध्यानात ठेवा. बाप म्हणून देवकी आईचं, यशोदा आईचं कोड कौतुक अवश्य करा आई म्हणून, पण ते करत असताना मध्यरात्रीच्या वेळेला भर पावसामध्ये पोटच्या पोराला टोपल्यात ठेवून जेल फोडून मथुरेपासून गोकुळापर्यंतचा प्रवास करणारा, पोटच्या गोळ्याला सुरक्षित जागी ठेवून तिथल्या पोरीला सोबत घेऊन माघारी परत जेलमध्ये जशास तसं येऊन बसणारा वसुदेव एकदा वाचा, म्हणजे कळेल बाप काय असतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई 4 भावंडांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, त्यांची मुंज व्हावी, त्यांना शास्त्र अध्ययनाचा अधिकार मिळावा म्हणून धर्मसभेबरोबर भांडणारे विठ्ठलपंत डोळ्यापुढे आणा. मान्य आहे, मी संन्यासातून गृहस्थात आलो, मला संतती झाली, गुन्हा माझा आहे, दोष माझा आहे, अपराध माझा आहे, त्याची शिक्षा मला द्या, त्याची शिक्षा माझ्या लेकरांना खा. शेवटी धर्मसभेनं निकाल दिला, विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी, तुमच्या अपराधाला धर्मशास्त्रात एकच प्रायश्चित्त आहे, त्याचं नाव आहे तुम्ही पती पत्नीनं देहांत प्रायश्चित्त घ्या. क्षणाचाही विलंब जाऊ दिला नाही, ताडकन उभे राहिले धर्मसभे पुढे. सांगा, याच क्षणाला विष प्राशन करून देहांत घेऊ का गळफास लावून देहांत घेऊ, का गळ्यात दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात उडी टाकून देहांत घेऊ? माझ्या मरण्यानं माझ्या मुलांच्या जगण्याचा प्रश्न सुटणार असेल तर आता या क्षणी मी मरायला तयार आहे, ही भूमिका घेणारा विठ्ठलपंत अभ्यासला म्हणजे कळेल बाप काय असतो. विठाला म्हणून आहे तोवर जपा, गेल्यावर फक्त फोटोतच बघायला मिळेल. एकदा गेले काय असतं महाराज. माझी तुम्हाला महिला मंडळाला पण हात जोडून विनंती आहे, काळ भयानक आहे, टेन्शनचा काळ आहे. माणसं आर्थिक कोंडीत सापडत आहेत कोरोनापासून. एकतर नियोजन कोलमडत आहे, त्याचे बरेचसे कारण आहेत.
शेतीमालाचा भाव जो 15 वर्षापूर्वी होता तोच आज आहे. गहू आपण 3028 10 वर्षापूर्वी विकलाय. आजही भाव काय तोच आहे. पण 10 वर्षापूर्वी खताची गोणी जी 80 रुपयाला खरेदी केली ती आता 1400ला आणि 1800ला खरेदी करतोय. मग उत्पादन खर्च 10पट वाढलाय. त्या मानानं उत्पादनाचं मूल्य मात्र आहे तिथंच आहे. आर्थिक कोंडी होण्याचं एक कारण. दुसरं कारण हे डबड. एका घरात 4 झालेत महाराज आणि प्रत्येक मध्ये 2 सिम आहेत. 8 सिमचं रिचार्ज दर महिन्याला करायचं. 250चंही पकडलं तर 8 8 20 2000 रुपये त्याला दर महिन्याला घालवतोय आपण. गरजा वाढल्या. पूर्वी माणसं घरी जेवायची आणि प्रातर्विधीला बाहेर जायची. आता जेवण बाहेर करतायत आणि प्रातर्विधीला घरी येतात. संडास रूम घरी झाले आणि जेवण बाहेर सुरू झाले. कसलाही माणूस आठवड्यात एकदा सहकुटुंब जेवायला जातोय. ग्रामीण भागापर्यंत हे लोन पोहोचलं. आणि 4 माणसं जेवायला गेले ना महाराज, 1000च्या कमी बिल आलं तर मला विचारा. अरे 1000त 15 दिवसाचा किराणा येतो घरातला. सगळ्या आपण गरजा वाढवल्यात. उत्पन्न आहे तिथंच आहे सगळ्याच बाबतीमध्ये. यांचं तर लय अवघड झालं महाराज. कपाट उघडलं की बदाबदा साड्या खाली पडतात. एवढ्या साड्या तरी समारंभाला जाताना आज कोणती घालू की साडीच नाही मनासारखी. आणबाई दुकान उचलून सगळं घरी करते काय आता. ह्या जुन्या आजीबाईंना विचारा महाराज. दिवाळीचं एक लुगडं आणि कोणाच्या तरी लग्न समारंभात आलेले एक लुगडं आणि राखी पौर्णिमेला भावानं घेतले. 3 लुगड्यात 12 महिने काढलेत का नाही आजी? विचारा त्या दोघी तिघींना. 3 महिन्यात वर्ष काढलं. 2 धोतर जोडे 4 पानं बस झाले की वर्षाला. काय मला कळतच नाही महाराज. आमचे महाराज लोक बी जॅकेटवर जॅकेट. अरे कशाला किती बी घातले तर तब्येत तेवढीच आहे तुझी. ती वाळलेलं तिथं आहे ते आहेच. कशाला घालतो जॅकेटवर जॅकेट. हो का. मी माझ्या लग्नाला 18 वर्ष होत आहेत आता 20 जूनला. 18 वर्षामध्ये मी स्वतःसाठी अजून 100 रुपयाचं कापड सुद्धा विकत घेतलं नाही. गरज पडत नाही महाराज. लग्न सराईमध्ये किमान 25 ड्रेस घरपोच होतात. घरपोच. पुन्हा भागवत करतो मी. वर्षाला 15 भागवत होतात. ते 15 ड्रेस. वर्षभर भागत नाही. 30 ड्रेस आळंदीत गोरगरीब विद्यार्थ्याला वाटतोय. 10 मध्ये भागतंय माझं वर्ष. खरं दरवर्षी वाटतो महाराज. माझी सवय दरवर्षी 30 धोतर. बरं काय आम्हाला काही विकत घेऊन द्यायचेत का? कोल्हापूर मारायचं सोलापूरला द्यायचंय. तुम्ही लोकांनी घेतलेले कपडे मी आळंदीत जातो महाराज एखाद्या धर्मशाळेत. तिथं विचारतो गरीब विद्यार्थी सांगा मला जे कपडे घ्यायला पण अडचणीत आहेत. त्याचं कारण आहे महाराज. मी पहिले 3 वर्षे दुसऱ्यानं दिलेल्या कपड्यावरच आळंदी काढलेली आहे. मी जर 3 वर्षे दुसऱ्याच्या कपड्यावर आळंदी काढली तर किमान मी 30 वर्ष तरी दुसऱ्यांना कपडे पुरवले पाहिजे. 18 झालेत अजून 12 वर्ष पुरवायचे. जगायचं ना मर्यादेत जगता येतं महाराज. हो का. 50 लाखाची गाडी ही तेच करणार आहे आणि 15 लाखाची गाडी तेच करणार आहे. गाड्या किती महाग घेतल्या तर रस्ते नशिबाला तेच आहेत गुडघ्या इतके खड्डे असलेले. मी म्हणतो 50 आणि 55 लाखाची गाडी कीर्तनासाठी कशाला. मग त्याचा बोजा तुमच्या डोक्यावर टाकावा लागतो. त्यापेक्षा 15-20 लाखाची गाडी घ्या. तुम्हालाही बोजा कमी. तुम्ही द्यावं ते आम्ही घ्यावं. तुमचं देऊन समाधान व्हावं आणि आमचं घेऊन समाधान व्हावं. एवढ्यात कार्यक्रम पार पडावा. नाही तर तुमच्या मनात धाकधुकच. कीर्तन चांगलं व्हायलंय पण किती मागत आहे की. अशा बद्ध वक्ता भय श्रोते यांच्याचे. गरजा वाढल्यात महाराज. थोडं गरजा मर्यादित केल्यानं जगणं सुसह्य होईल. कारण उत्पन्न तर वाढणार नाही. उलट आता घोटाळे कुठं झालेत. पूर्वी 100 एकर जमीन होती बिलकुल होती. पण त्यावेळेला तो एकटा होता. त्याला 4 पोरं. आता ते 4 झाले म्हणजे किती वर आलं? 25 वर आलं. पुन्हा त्यांना 2-2 पोरं 12.5 वर आलं. आणि त्याच्या पुढच्या पिढीत पुन्हा 2-2 पोरं 6 एकरावर आलं. परिस्थिती कुठंच बदलली नाही. कुटुंब मोठी होत गेली. विभाजन होत गेलं. जमीन काय कोणी उचलून नेली नाही. फक्त तुमच्यातच विभागल्या गेलीये.
उत्पन्न आहे तिथंच आहे आणि खर्च मात्र अमाप वाढलाय. हा ताळमेळ बसवणं काळाची गरज आहे. विठाला मी कशासाठी बोलतो तुम्हाला, हे खर्च तुमच्याकडून बरंच मर्यादा त्याच्यावर आणता येते. गृहिणी उत्तम तीच जिला काटकसर जमते. कशासाठी बोललो, काळ भयानक आहे आणि हे आर्थिक विषमतेमुळं, आर्थिक कोंडीमुळं माणसं ट्रेसमध्ये. अरे 35 अन 32 वर्षाला कुठे अटॅक यावा का महाराज? अटॅक म्हणजे काय? दाब आला इथं छातीवर, तुमच्या दाब आला, दडपण आलं. मग कशाचं आलं? टेन्शनच घेतलं ना, कशानं तरी त्रस्त विचारात माणसं गडून चालली. तेव्हा पतीचं घरी हसत मुखानं स्वागत करत जा, प्रेमाचे शब्द त्याला बोलत जा. काय सांगता, रात्री 8 वाजता भांडणं व्हायचे आणि सकाळी बुवा 9-7 वाजता उठायचाच नाही. मग पुन्हा आयुष्यभर काय कोणाशी सांगणार आहेत हे? अशा कित्येक घटना आहेत महाराज. माझ्या डोळ्या देखत शेजारी घटना घडली माझ्या. त्या पोरांच्या आईची इच्छा होती पोरांनी 2 ठिकाणी राहू नये. ती म्हणायची इथंच 2 गॅस करा. बरोबर मधून त्यांनी भिंत केली होती, दोघं राहतील असं घर बांधलेलंच होतं. ती म्हणायची इकडं तू स्वयंपाक कर, इकडं तू स्वयंपाक कर, दोघं 2 इकडं राहा, पण मी जिवंत आहे तवर इथंच राहा. रात्री 8 वाजता पोरगा फाडकन उलट बोलला आईला, तुझ्या इच्छेसाठी काय आम्ही रोजच मरायचं कसं? आमचं नाही होत माझ्याच्यानं, मी सकाळी पसारा उचलतोय. एवढंच पोरग बोललं. 8 वाजता आई जेवली नाही, तशीच खोलीत गेली आणि झोपली. ती तशीच झोपली. सकाळी तिथून प्रेत उचलावं लागलं. आजपर्यंत तो पोरगा माझ्या गळ्याला पडून रडतो, गेलं की रडतो. रात्री मी बोललो नसतो तर हे घडलं नसतं महाराज. तेव्हा माणसं जपा, मुलांनी बाप जपा, आई जपा, पत्नीनं पती जपा, पतीनंही पत्नीला जपा, एकमेकांना जीव लावा. तो काळ गेला, माणसं कठीण हृदयाची होती, काळ गेला. आता फार हलक्या काळजाची माणसं झालीत. तेव्हा एकदा गेल्यावर फक्त आठवणी राहतात आणि फोटोकडे पाहून रडायचं राहतं. तेव्हा तो फोटो जाणार नाही, याच्यासाठी काय करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. विठाला आहे तोवर ह्या गोष्टी सांभाळा. आता गेल्यावर तर शास्त्रानं सांगितलंच आहे, पिंडदान करा, अग्निसंस्कार करा, 13वा करा, मासिक श्राद्ध करा आणि वर्ष श्राद्ध करा, पंचविधी. तुकोबारायांनी व्यवहारही शिकवलाय आपल्याला आणि परमार्थही. मला आज परमार्थाबद्दल थोडं बोलायचंय. व्यवहार झाला, हे नाते गोते जपा, खास करून आई वडील जपा. 2 गोष्टी ऐकून ठेवा. आई वडिलांनी मुलांवर योग्य संस्कार करा आणि मुलांनी आई वडिलाला एखाद्या ठेव्यासारखं, एखाद्या गुप्त धनासारखं जीव लावून सांभाळा. विठाला आणि परमार्थात इतका गोड परमार्थ करायचा, देव आपल्यासाठी वेडा झाला पाहिजे. हे पहा, दाखवायचा परमार्थ वेगळा आणि करायचा परमार्थ वेगळा. परमार्थ दिखाव्याचा नसला तरी चालेल, परमार्थ करण्याचा असला पाहिजे. आतून परमार्थ, त्याला आपलं वेड लाग. आमच्या संतांनी संसार सोडला नाही आणि रोज उठून पंढरीची वारीही केलीच आहे असंही नाही. सावता बाबा कधी गेले वारीला? वारीच्या टायमात मळा फुललेला असायचा. मग सावता बाबाला येणं होत नाही ना, जगाचा बाप पंढरपूर सोडून आरण मध्ये सावता बाबाची भेट घ्यायला जातो. विठाला सुखे येतो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण. जावे वनांतरा, दिसाया जावे वनांतरा, जावे वनांतरा, जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण.
घरा न लगती सायास जावे वनांतर. परमार्थ परमार्थ आपण लय बाऊ करून ठेवला महाराज. परमार्थ खरं तर फार सोपा आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाले. किंवा तुका म्हणे सोपे आहे. एक ओवी सांगतो, एक प्रमाण सांगतो बघा. ह्या ओवीन प्रमाणासारखं जगता आलं तर परमार्थच कडीला गेला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. का हो, चराचर सृष्टीला देव म्हणून पाहायला काही पैसे द्यायचेत का? आपला घोटाळा कुठे सांगतो. बैल पोळ्याच्या दिवशी आपण कोणाला देव मानतो? म्हणजे बैल आपला देव आहे. नागपंचमीच्या दिवशी नाग आपला देव आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी आपण कुत्र्याला काय म्हणतो? खंडोबा म्हणतो. त्या दिवशी कोणी मारल का कुत्र्याला? कुत्रा आपला देव आहे. म्हणजे आपले देव सांगतो मी. पिंपळाला तर आपण देवच म्हणतो. अश्वत्थ सर्व वृक्षानाम देवर्षणांश नारद. वट सावित्रीच्या दिवशी वडाला म्हणजे वड देव आहे. थोडक्यात झाडाला आपण देव मानतो. आपल्यासाठी झाड देव आहे, आपल्यासाठी पशु देव आहे, आपल्यासाठी सरपटणारे प्राणी देव आहे, आपल्यासाठी सर्पविंचू नारायण वंदावे दुरून शिवून वंदावे दुरून तुम्हा म्हणे सर्पविंचू नारायण वंदावे दुरून शिवून वंदावे दुरून तुका म्हणे विंचू सर्प नारायण. इथवर आलो आपण. साप देव आहे, बैल देव आहे, गाय देव, 33 कोटी देवच ना. गाय देव आहे, लिंब हे तीन एकत्र आल्यावर तर बघायचंच काम नाही. लिंबाचं झाड, वडाचं आणि पिपळाचं एकत्र जर उगवलं तर बसली दत्ताची मूर्ती त्याच्या खाली. ऐका, आपल्यासाठी झाड देव आहे, बैल देव आहे, गाय देव आहे, जनावर देव आहेत आणि सख्खा भाऊ म्हणा घोटाळा इथं झालाय आपला. अरे तुम्हाला जनावर देव वाटतं, साप देव वाटतो आणि भाऊच कसा वैरी वाटतो? नुसता भाऊच नाही. आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूते पाहे एक वासुदेव, सर्वभूते पाहे एक वासुदेव. पुष्पनी आठाव अंधेला, पुष्पनी आठाव अंधेला, सर्वभूती पाहे ओळखावा खरा तोची संत साधू ओळखावा खरा. पुष्पनी आठाव अंधेला, पुष्पनी आठाव अंधेला, तोची संत साधू ओळखावा खरा, तोची संत साधू ओळखावा सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुसोनी आठाव अहंतेचा कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर. हे झालं की भक्ती झाली. होतंय का असं? आपलं दोन गोड प्रमाण सांगतो. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्वत असे. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे. आता ओव्या घ्या. पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. किंवा पावो शीतळता लाहे कि ते डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावतो. दुसऱ्याचा आनंद आम्हाला आमचा आनंद वाटला पाहिजे आणि दुसऱ्याची वेदना आम्हाला आमची वेदना वाटली पाहिजे. त्या दिवशी आम्ही समत्व दृष्टीला आलो असं म्हणायचं. विठाल आपला तर लय घोटाळा महाराज. एक जण पेढे वाटू लागलं. घ्या पेढे, आमच्या शेजाऱ्याला लॉटरी लागली. घ्या पेढे, आमच्या शेजाऱ्याला लॉटरी. लोक म्हणले काय माणूस आहे हो, काय सज्जन आहे. लॉटरी शेजाऱ्याला लागली आणि पेढे हा वाटतोय.
चालला तसं नाही, त्याला लॉटरी लागली म्हणून पेढे वाटीत नाही. 50 लाखाची लॉटरी ज्या तिकटावर लागली ते तिकीट परवा हरपलंय म्हणून पेढे वाटायले. आपले विचार किती चांगले आहेत बघा. दुसऱ्याचं सुख आम्हाला सुख वाटलं पाहिजे, दुसऱ्याची वेदना आम्हाला वेदना वाटली पाहिजे. तुकोबारायांनी वैकुंठाला जाण्यापूर्वी तुम्हाला हा सर्वात्मक ईश्वर पाहून सर्वाभूती प्रेम निर्माण करण्याचा उपदेश केलाय अभंग. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती आता शब्द वापरून उपदेश आहे. आता हा जॉईंट वर येणारा शब्द आहे बरं. आताच्या अगोदर काहीतरी असतं आणि नंतर काहीतरी येणार असतं म्हणून आता येत असतो. पसायदानाची सुरुवात आताच्या अगोदर सगळी ज्ञानेश्वरी आहे. सगळी ज्ञानेश्वरी लिहून झाली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, गेलं सिद्धीला. आता काय करा, विश्वात्मके देवे. मग पुढं मागणं. आताच्या आधी बरचसं काहीतरी असतं. आता आपल्या जीवनात आता कुठं लावायचा? तुम्ही ज्या टप्प्यावर आयुष्याच्या आहात तिथं माग काय काय झालंय द्या सोडून. आता मागील केले ते अवघेची वावो, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नाहो. काय गीतेत संधी दिली आपल्याला पहा. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य सव्यक व्यवसितोही सम्यक व्यवसितोही सहा. तो आधी जरी दुराचारी, आधी असू द्या, सर्वोत्तमची अवधारी. काय गोडवाय पहा. कितीही आपण वाईट वागलेलो असलो तरी आपल्याला सुधारणा करण्याची संधी परमार्थानं दिली आहे. आपण काय वाल्या कोळ्या एवढे वाया गेलेले नाही. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. आता परंपरेनं सांगतात महुरी एवढा एक खडा टाकला आणि मग तसे 7 रांजण भरले, एवढे ब्राह्मण मारले. होते का तेवढे? प्रश्न. एक अतिशयोक्तीचं बोलणं. मग आमच्या महाराजांनी शब्द असा वापरलाय, ब्रह्महत्या राशी पातकी अपार. अपार पातकी ब्रह्महत्या राशी, राशीच्या राशी ब्रह्महत्या केल्या. पण तो वाल्मिक किंकर, तेवढं तर आपलं पाप कोणाचं झालेलं नाही. म्हणजे आपल्याला सुधारण्याची संधी आहे. मागचं सगळं सोडून द्या, आता तरी पुढे हाचे उपदेश. विठाला लोकांनी म्हणू द्या काय म्हणायचंय. उशिरा माळ घालणाराला लोक लय ताप देतात. करून करून देवपूजेला लागला. त्याला काय म्हणायचंय म्हणू द्या. त्याला काय म्हणायचं तो त्याचा स्वभाव आहे. पण त्याला प्रतिक्रिया न देणं हे आपले संस्कार असले पाहिजे.
मला सांगा, चिखलात दगड मारला तर काय होईल? मग कशाला मारत बसायचं उगाच? चिखलाला आणखी जास्त चिखल होऊ द्यायचा, आपण दगड न मारता बाजूनं निघून जायचं. विठाला हे आपल्यासाठी झालं. तुकोबारायाचा आता तुकोबारायन पदवा आजवर आम्ही खूप शिकवलंय तुम्हाला. कधी रागावून शिकवलं, रागावले ना तुकोबार. वाज तसे बोंब कोणी नायक ठिकाणी, कोणी नायक ठिकाणी. हरी हरी न म्हणे त्याची थोर झाली हानी. सांगितलं, खूप सांगून बघितलं, शिव्या देऊन बघितल्या. किती सांगू तरी किती किती शिव्या दिल्या, रागावलं, शिव्या दिल्या, प्रेमाने सांगून बघितलं, आईच्या अंतकरणानं सांगून बघितलं. हे बघा, आम्ही सगळं करून बघितलंय. आता आम्ही अंतिम टप्प्यावर आहे. काही तासात, काही मिनिटात आम्हाला जायचंय. एक गोड वाक्य सांगतो, मोठ्या माणसांच्या जवळपास राहत जावं त्यांच्या शेवटच्या काळात. मोठ्या माणसांकडं जीवनाची प्रगल्भता असते, प्रगल्भपणे जगलेल्या जीवनाचे अनुभव असतात, आणि त्या अनुभवाची शिदोरी आपल्या हाती मुक्त हस्तानं देत असतात. म्हणून मोठ्यातला मोठा मृदंगवादक असला ना, त्यांच्याकडे शिकत असलं तर शेवटच्या काळात जवळ राहत जाव, म्हणजे पेटीतल्या सगळ्या वह्या आपल्याला मिळत असतात. हे खरंच आहे महाराज. मोठी तीन मोठी माणसं मी सांगणार आहे आपल्याला. एक रामायणातला, एक महाभारतातला आणि एक कलियुगातला. रामायणातला खूप मोठा माणूस म्हणजे रावण. रावणाला सोपं समजू नका. अरे, जगाच्या बापाला ज्याला मारण्याकरता समुद्रावर पूल बांधून जावं लागलं, तो माणूस साधा असेल का? रावण बर, तो दशग्रंथी आहे, विद्वान आहे, ब्रह्मदेवाच्या कुळात जन्मलेला आहे, आणि सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे परिपूर्ण आहे. तो शारीरिक बळानं बलवान आहे, कौटुंबिक बळानं बलवान आहे, सांपत्तिक बळानं बलवान आहे, बुद्धी बळानं बलवान आहे, भक्ती बळानंही बलवान आहे. रावणाच्या भक्तीचं रामायणात वर्णन आलं. तो दररोज 7 तास महादेवाची पूजा करत होता. किती तास? आमचा वारकरी 7 मिनिटाच्या आत गुंडाळतो का नाही विचार. मी वारकरी सांगतोय, महाराज नाही. महाराज करीतच नाही. महाराज फक्त डायरी उघडून बघत आहे आज कुठं जायचंय. आमच्या 80% महात्म्याचा तर हरिपाठच पाठ नाही. इमानदारीनं महाराज, ज्यांना तुम्ही 40 आणि 50 देताय ना, त्याला फक्त हरिपाठाचा विना घेऊन एकदा हरिपाठ म्हणावून 75 देतो. जे 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 40, 35, 51 मागते तुम्हाला, त्या सगळ्या महाराज लोकांना हरिपाठाचा खरंच विना घे म्हणाव. आणि रामकृष्ण हरी ते ज्ञानदेव तुकाराम हरिपाठ बिनचूक म्हणून दाखव म्हणाव. 51 नाही 75 देतो. कीर्तन बी करू नको म्हणाव. येणारच नाही. येणार नाही तर देताय कशाला 51? जाऊ द्या, तो आपला मुद्दा नाही. रावण 7 तास पूजा करायचा, 1000 कमळ महादेवाला व्हायचा. मोठा माणूस आहे, मला त्याचं वर्णन करायला वेळ नाही. रावणाच्या नाभीत बाण मारला प्रभूंनी, रावण धारातीर्थी पडला. त्यावेळेला प्रभू लक्ष्मणाला म्हणाले, जा रावण काय सांगतो ते ऐकून ये. उपदेश रावणाचा विचार. आता प्रभूचा आदेश आहे, लक्ष्मण गेला. आता लक्ष्मणाला वाटलं रावण दुसऱ्याची बायको पळवून आणणारा. प्रभूने काय, आता प्रभूने पाठवलं, जा डोक्याकडे जाऊन उभा राहिला. आणि प्रभूला, रावणाला म्हणतो, मला प्रभूने पाठवलंय. रावण म्हणला, पाठवलंय का उपदेश विचारायला पाठवलंय? हे म्हणले, काहीतरी चांगलं सांगा. मग ऐकायचं ना, डोक्याकडे नाही पायाकडे उभा राहावं लागतं. लक्ष्मणाला चूक लक्षात आली, पायाजवळ उभा राहायला. हात जोडले, आम्हाला जीवनाचा उपदेश, जीवनाचं सार सांगा. त्यावेळेला रावणानं केलेला उपदेश फार मोलाचा आहे. रावण म्हटला, जीवानं काहीही करावं पण प्रतिज्ञा करण्याच्या भानगडीत पडू. जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. रावण म्हणतोय,
माझ्या 3 प्रतिज्ञा अपूर्ण राहिल्या. खारा समुद्र गोड झालाच नाही, सुवर्णाला सुगंध आणता आलाच नाही आणि स्वर्गाला शिडी बसवता आली. जिथं रावणाच्या प्रतिज्ञा फेल गेल्या तिथं इतरांनी कराव्या का? हा उपदेश लक्ष्मणाच्या माध्यमातून जगाला दिलाय रावणानं. मोठी माणसं खूप मोलाचं सांगून जातात. रामायणातलं झालं, महाभारतात या. महाभारती युद्ध संपलं. धर्मराजा उदास आहे. त्याला काही 4 ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला मिळाव्यात म्हणून पांडवांना घेऊन कृष्ण रणभूमीत आलेत. तिथं पितामह भीष्म बाणाच्या अंतरुणावर पडलेत आणि तिथं धर्मराजाने हात जोडून प्रश्न केलाय, को धर्म सर्व धर्माणाम भवत परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. आणि मग भीष्मांनी दिलेलं उत्तर आहे. भीष्म उवाच जगत प्रभुं देवदेवम अनंतम पुरुषोत्तमम स्तोन्नाम सहस्रेन पुरुष सततोत्थितः. विष्णू सहस्रनामाची निर्मिती तिथं आहे. मरणाऱ्या महापुरुषानं जीवाच्या उद्धारासाठी 1000 नावं सांगितली, ती एक. आणि 3 गोष्टी धर्मराजाला सांगितल्या. 3 प्रकारचा धर्माच्या निमित्तानं आपल्याला सांगितलाय. पहिला उपदेश आहे, अन्याय कोणावर करायचा नाही. आपण बलवान झालो, दुसरा दुर्बल झाला तर आपल्या बळाचा वापर दुर्बलाला त्रास देण्यासाठी करायचा. आपण संपत्तीवान झालो, दुसरा धनहीन आहे तर आपल्या धनाचा वापर धनहीनाला त्रास देण्यासाठी करायचा नाही. अन्याय कोणावर करायचा नाही. दुसरं, अन्याय होत असताना उघड्या डोळ्यानं पाहायचा नाही. तुम्हाला सांगू, अन्याय करणारा जेवढा दोषी आहे, अन्याय पाहणारा सुद्धा तेवढाच दोषी. केले जेने पाप दिले अनुमोदन दोघासी पतन सारखीच. आणि तिसरं, शरण आलेल्याला मारायचं नाही. पहा, ह्या 3ही गोष्टी ऐकू. कृत पाप, कारित पाप, अनुमोदित पाप असं शास्त्रात म्हटलंय. स्वतः केलं कृत पाप, दुसऱ्याला करायला लावलं कारित पाप, आणि पाप होताना पाहिलं अनुमोदित पाप. दुःशासनानं साडीला हात घातला, कृत पाप. फेड तिचं वस्त्र म्हणून बोट केलं कर्णानं दुर्योधनानं, कारित पाप. आणि खाली मान घालून फक्त मूक संमती दिली भीष्म द्रोणानं, अनुमोदित पाप. मग अन्याय समोर होताना तो उघड्या डोळ्यानं पाहायचा नाही. ही शिकवण वैकुंठाला जाण्यापूर्वी धर्मराजाच्या निमित्तानं जगाला दिली आहे पितामहांनी. आणि तिसरे, कलियुगातले थोर पुरुष जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाण्यापूर्वी मौलिक गोष्टी 3 सांगतात आपल्याला. संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने अनुभव सांगितला. संसारातला परमार्थातला अनुभव सांगितला. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमच्या कर्मानं तुमच्या धर्मानं तुमचं कल्याण व्हावं, माझा आशीर्वाद घ्या. आणि उपदेश सांगताना आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. विठाला वस्तू नाश करायला ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असावी लागते. आपल्याकडं आयुष्य मुबलक नाही. अल्पायुष मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. याच्यासाठी नका करू नाश आयुष्याचा. आणि जर ज्या कामासाठी आयुष्य मिळालं त्या कामासाठी ते तुम्ही नाही वापरलं तर याचा नाश अटळ आहे. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी सांगतो तुम्हाला बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. ढोबार कुमार जय जय जय
ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान तुझे हो बालकुमार हो बालकुमार नका करू नाश आयुष्य. आयुष्य फार एकतर खूप दिवसांनी प्राप्त झालंय. बहुता जन्मांती बहुता दिवसा फेरा आलाया नगरा एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. आणि ही एक सुवर्ण संधी आहे. तुकोबारायाच्या भाषेत आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी आणि माऊलींच्या भाषेत येणेची शरीरे शरीर किंबहुना येर झारे. याच शरीरात आणि याच आयुष्यामध्ये परमात्म प्राप्तीचं माध्यम साधन आहे. याची देही घडे देवाचे अनेक हे ज्ञान. त्यामुळं हा देह मौल्यवान आहे, हे आयुष्य मौल्यवान आहे. त्याचा अनाठाई खर्च करून विनाकारण नाश करू नका. नका करू नाश आयुष्याचा. तुकोबारायचं वैकुंठ गमनाला जाता जाता आपल्याला ही प्रार्थना आहे. ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे कैलासवासी बबन आबा पंढरीनाथजी चव्हाण आबांचं जीवन कौटुंबिक जीवन, 3 मुलं आमचे कैलास भाऊ, गणेश भाऊ, निलेश भाऊ आणि आई साहेब, ह्या सगळ्यांना घेऊन आपली प्रापंचिक वाटचाल केली. सगळे भाऊ एक कीर्तनकार भाऊ आहेत कुटुंबामध्ये. तेव्हा पारमार्थिक परिवार, त्या परिवारातलं एक व्यक्तिमत्व तुमच्या उपस्थितीवरून लक्षात येतं. नात्या गोत्यामध्ये त्यांचा किती जिव्हाळा असला पाहिजे. तेव्हा आणि मला वाटतं त्यांचं फार काही वय नसावं, थोडं तरुणपणातच गेले. 60-65 या घटीत घडलेली घटना. तेव्हा उपस्थितांच्या वतीनं आबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची. या कुटुंबाच्या दुःखात सगळ्यांनी सहभागी व्हायचं आणि सेवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. ज्ञानेश्वर